अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पारधी समाजांच्या मुलांचा मृत्यू। 2 वर्षांपासून अर्धवट रखडलेल्या पुलांच्या बांधकामांमुळे विविध घटनेत 4 बालकांचा मृत्यू। नांदगाव खंडेश्वर गोडेगाव जगतपूर रस्त्यांच्या पुलांचे काम 2 वर्षांपासून प्रलंबित आहे। विविध घटनेत वर्षभरात 4 पारधी समाजांच्या बालकांचे आतापर्यंत मृत्यू झाला असून आज दुपारच्या दरम्यान जगतपूर येथील रोनक दिगंबर पवार वय 6 वर्ष आपल्या आईसह रोनक झोपी गेला असताना त्याची आई रजनी पवार पाहण्यासाठी बाहेर गेली असतात रोनक उठून सदर अर्धवट पुलांच्या बांधकामाजवळ गेला। तिथे मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत, त्यात पाणी साचले असताना रोनक त्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे पारधी समाजाने शासनाविरुद्ध रोष व्यक्त करून शवविच्छेदन करण्यास नकार दिला व ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी गदारोळ केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। पोलिसांच्या मध्यस्थीने व सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी तिथे समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला। यावेळी पारधी समाजांचे मतीन भोसले उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण सडक योजनेअंतर्गत गोडेगाव जगतपूर रस्त्यावरील पुलांचे बांधकाम 2 वर्षांपासून रखडलेले आहे, त्यामुळे निष्पाप पारधी समाजांच्या बालकांचा जीव गमावा लागला। तात्काळ पुलांचे काम सुरू करण्यात यावे व संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.